समर्थ सुखासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन् नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रये. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवान वाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, स्वरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यत्सदसत्परं, पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनो, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. सप्तमस्कंदाची अवतरणिका. सप्तमस्कंद अध्याय प्रथम. नारद युधिष्ठिर संवाद उत्तम. जय विजय कथा प्रारंभ. द्वितीय अध्याय त्यापुढे. हिरण्याक्ष वध झाला. कश्यपूशी क्रोध चढला. तो समजावी स्वजनाला द्रोह करी विष्णूचा. तृतीयोध्यायातून कश्यपू सफल तपसाधने, प्रवर्तक दुराचरणे कश्यपू. चतुर्थोध्यायी. प्रल्हादपुत्र गुणी त्यासी वधू इच्छी पिता मनी, ती कथा पंचमातुनी. षष्ठातुनी नारदोपदेश. सप्तमी प्रल्हाद जन्मकाळी नारद बोधकथा निवेदिली. अष्टमी नरसिंह देवता प्रगटली. कश्यप वधू देवस्तुती. नवमी प्रल्हाद नरसिंहस्तुती. दशमी अभिषेक प्रल्हादाप्रती अमृतोपमती त्रिपुर दहनकथा. एकादशी मानवधर्म वर्णधर्म स्त्रीधर्म. द्वादशी आश्रमधर्म ब्रह्मचर्य वानप्रस्थ. त्रयोदशी यतिधर्म अवधूत प्रल्हाद चर्चा उत्तम. चतुर्दशी गृहस्थाश्रम. पंचदशी वर्णन मोक्षधर्माचे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज पौषवद्य एकादशी शके 1945. श्री रामानंद स्वामी आपल्या अंबड येथील जो निर्गुण मठ आहे तेथील अच्युताश्रम स्वामी, ज्यांची पुण्यतिथी आत्ताच आपण श्रावण महिन्यामध्ये साजरी केली, मोठ्या प्रमाणावर साजरी झाली. त्यांचे हे गुरु आहेत. तसं पाहिलं तर अच्युताश्रम स्वामी हे स्वतः वाल्मिकीचे अवतार आहेत आणि त्यांचे गुरु जे आहेत, ज्यांनी त्यांना समर्थ संप्रदायाची दीक्षा दिली,
ते म्हणजे कोयाचे यादव स्वामी, जे स्वतः नारदाचे अवतार होते. आणि त्याचप्रमाणे या अच्युताश्रम स्वामींना संन्यास दीक्षा देणारे हे रामानंद स्वामी, जे स्वतः देवर्षी वसिष्ठांचे अवतार होते. म्हणजे आपल्या या संप्रदायामध्ये ही फार मोठी गोष्ट आहे की यातील प्रत्येकजणच पूर्वकाळातील कुठल्या ना कुठल्या सत्पुरुषांचे अवतार आहेत. स्वतः समर्थ, आपण म्हणतो अवतार मारुतीचा, असं ज्यांचं वर्णन आहे ते समर्थ. त्यांचे शिष्य असणारे कल्याण स्वामी जे आहेत हे भरताचे अवतार आहेत. भरताच्या अवतारानंतर भरताच्या मनामध्ये जी गोष्ट आली राज्याभिषेकाच्या वेळेस, की जे 2 लवकुश जे आहेत, लहान बाळं जी आहेत, ती सगळ्या रामायण ही कथेतून आपल्याला सांगत आहेत, अशी मुलं आपल्याला असायला पाहिजे, असा भाव भरताच्या मनामध्ये आला. म्हणजे आपल्या त्यावेळेस रामाने आशीर्वाद दिला, तुझ्या मनात जसं आहे तसंच होईल. आणि त्याप्रमाणे भरत म्हणजेच कल्याणस्वामी यांचे 2 शिष्य म्हणजे लवकुशांचे अवतार असणारे शिवरामस्वामी आपचंद मठाचे आणि जगन्नाथ स्वामी हे आपल्या तडवळ मठाचे. या तडवळ मठाच्या तडवळ मठाच्या जगन्नाथ स्वामी यांचे शिष्य झाले पुढे नारदावतारी यादव स्वामी. आणि या यादव स्वामींचा अनुग्रह जो आहे तो अच्युताश्रम स्वामी अंबड मठाचे यांना प्राप्त झाला. त्यांना अगोदरच सांगितलेलं होतं की तुझा अनुग्रह रामदासी संप्रदायाचा तो नारदावतारी यादव स्वामी देतील आणि तुला संन्यासाश्रम जो आहे, संन्यास धर्म दीक्षा जी आहे ती तुला रामानंद स्वामी यांच्याकडून प्राप्त होणार आहे. आणि हे रामानंद स्वामी हे वसिष्ठाचे अवतार आहे. रामानंद स्वामी यांचा जन्म आणि त्यांचं पूर्ण कार्य जे आहे ते आजच्या अंबड गावापासून जवळच असणाऱ्या गोंदी, ज्याला गोविंदपूर असं म्हणतात, या गोविंदपुराला 2 नद्यांचा संगम आहे. आणि त्या संगमाच्या क्षेत्री गोदावरी आणि मंगला अशा 2 नद्यांचा संगम, त्या ठिकाणी यांचा जन्म झाला आणि पूर्ण त्यांचं कार्य त्याच क्षेत्रामध्ये झालं. आणि शेवटी या रामानंद स्वामींनी त्यांची निष्ठा जी आहे ती पंढरपूरच्या पांडुरंगाच्या ठिकाणी असल्यामुळे मनामध्ये जसं होतं त्याचप्रमाणे अगदी शेवटच्या दिवसामध्ये ते पंढरपूर क्षेत्रामध्ये जाऊन क्षेत्रसन्यस्त झाले आणि त्या ठिकाणी त्यांनी आजच्या दिवशी सूर्योदयाला देह ठेवला. मी जेव्हा पंढरपुरामध्ये मेथोडेकर मठामध्ये जेव्हा होतो तेव्हा हा सगळा शोध घेतला. तिथून आपले मधुकरराव अण्णाजी गोसावी आहेत, आंबडकरचे होते, त्यांना फोन केला आणि या ठिकाणी ही समाधी कुठे आहे असं त्यांना विचारलं. त्याप्रमाणे त्या समाधी स्थान, ते म्हणतात की समाधीचं काही असं मंदिर म्हणून नाही, पण ते जे स्थान आहे ते त्या ठिकाणी पुंडलिकाच्या मंदिराच्या समोर आहे. पुंडलिकाच्या मंदिराच्या बाजूला, डाव्या बाजूला आज आमचे काय त्यांचं नाव देगलूर महाराज देगलूरकर आणि त्यांच्या पत्नी यांच्या दोघांची समाधी त्या ठिकाणी आहे. त्याच्या अगदी समोर जो खडक आहे त्या ठिकाणी रामानंद स्वामींनी समाधी घेतली होती. रामानंद स्वामीचा हा सगळा जो वृत्तांत आहे, त्यांचं चरित्र जे आहे ते आमच्या मधुकरराव अण्णांनी स्वतंत्र असा ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथाचं प्रकाशन मला वाटतं होण्याच्या अगोदरच अण्णांनी देह ठेवला रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी, अगदी आत्ता 4 वर्षापूर्वी. तर असं हे दिव्य असं चरित्र रामानंद स्वामींचं जे आहे ते त्यांची पुण्यतिथी आज आहे. त्यांचं स्मरण करून आपण आजच्या आपल्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. सप्तमस्कंधामधील अध्याय 6, प्रल्हादाचा असुर बालकांना उपदेश. काल आपण पाहिलं यदाचार्य परावृत्तो गृहमेधीय कर्मसु, म्हणजे घरकामाच्या निमित्ताने हे दोन्ही गुरुजन जे आहेत षंड आणि अमर्क, जे शुक्राचार्यांचे पुत्र होते, ते बाहेर गेले आणि त्याचा फायदा घेऊन सुट्टी मिळाली, त्यामुळे सगळ्या मुलांनी आनंदाने तो वेळ घालवण्यासाठी भक्त प्रल्हादाच्या भोवती ही सगळी मुलं गोळा झाली आणि प्रल्हादाने त्या मुलांना आपला उपदेश दिला आणि तो उपदेश जो आहे तो आपल्याला आज पाहायचा आहे. प्रल्हाद उवाच, पहिले 4 श्लोक प्रल्हादाचे आहेत. कौमार आचरेत प्राज्ञो धर्मान भागवतान इह दुर्लभम मानुषम जन्म तदप्य ध्रुवम अर्थदम. या जगामध्ये मनुष्य जन्म अत्यंत दुर्लभ आहे. मनुष्यत्वम मुमुक्षत्वम
आणि महापुरुष संश्रयः. मग हे 3 गोष्टी अत्यंत दुर्लभ आहे. अनेक जन्मामध्ये 84 लक्ष योनीमध्ये प्रवास झाल्यानंतर काही भाग्य असेल तर मनुष्यजन्म प्राप्त होतो. पण ज्यांना मनुष्यजन्म प्राप्त झाला आहे ते ही गोष्ट विसरतात आणि मनुष्यजन्म तो वाया घालवतात. म्हणून या प्रल्हादांचा उपदेश जो आहे तो फार महत्त्वाचा आहे की परमात्म्याची प्राप्ती करून देण्यासाठी हा मनुष्यजन्म आहे. नरदेह मोठे घबाड समर्थ म्हणतात. आणि मनुष्यजन्म हा जन्मच दुःखाचं मूळ कारण आहे असं सुद्धा म्हणतात. जर आपण त्याला चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग केला या नरदेहाचा तर तो परमात्म्याची प्राप्ती करून देणार आहे. आणि जर आपण नाही केला तर मात्र अधोगती मात्र आहे. आणि म्हणून एका संगतीने तरती एका संगतीने बुडती, या कारणे सत्संगती बरी पहावी. समर्थांचा दासबोध, मनाचा श्लोक आणि आत्माराम ह्या 3 ग्रंथांचा अभ्यास असला म्हणजे किती आपल्याला जीवनामधल्या प्रत्येक घटनेकडे पाहताना समर्थ आपल्याला काय सांगतात याची आठवण, याचं स्मरण समर्थ आपल्याला सहजपणे करून देतात. सारासार नीती न्याय, मुख्य भक्तीचा उपाय, संत संगे विण काय, वाया जाय सर्वही. आधी कर्माचा प्रसंग, शुद्ध उपासना मार्ग, ज्ञाने उद्धरती जन येथे संदेह नाही, संशय नाही. असे आपण सवय म्हणतो, पण त्या सारासार नीती न्याय म्हणजे नीतीचा धर्माचं आचरण, सार आणि असार काय हे समजण्याचे विवेक आणि मुख्य भक्तीचा उपाय. ती भक्ती प्राप्त होण्यासाठी उपाय जो आहे तो सत्संगामध्ये संत संगे विणा काय, वाया जाय सर्व. सत्संग जर घडला नाही तर तो वाया जाणार आहे असं सांगणारा हा पहिला श्लोक भक्त प्रल्हादाच्या तोंडी या ठिकाणी दिलेला आहे. यथा ही पुरुषस्येह विष्णू पादोपसर्पणम आणि यदेश सर्वभूतानां प्रिय आत्मेश्वर सुरध. या मनुष्य जन्मामध्ये भगवंताच्या चरणी लीन होणं सत्संगती जी आहे आणि प्रपन्नामृत नावाचा खूप मोठा ग्रंथ आहे दक्षिणेकडचा रामानुजाचार्यांचा. आता रामानुजाचार्यांचं नाव घेतलं ते हे रामानुजाचार्य पूर्वजन्मामध्ये लक्ष्मण होते आणि लक्ष्मण हे पूर्व ह्याच्यामध्ये शेष होते. म्हणजे शेष, मग लक्ष्मण आणि मग या कलियुगामध्ये रामानुजाचार्य. बलराम हे सुद्धा त्याच द्वापारामध्ये बलराम होते, तेच आता रामानुजाचार्य आहेत. या मनुष्य जन्मामध्ये भगवंताच्या चरणाचा आश्रय हीच या नरदेहाची सफलता आहे, सार्थकता आहे. त्यामुळे सगळ्या प्राण्यांचे स्वामी, सुहृद, प्रियतम आणि आत्मवत सर्व भूतेषु असे असणारे भगवंत ज्यांच्या चरणी आपण जर लीन झालं तर या नरदेहाचं सार्थक आहे. सुखम ऐंद्रियकम दैत्या देहयोगेन देहिनां सर्वत्र लभ्यते देवात यथा दुःखमय प्रयत्नतः. जसं कुणीही प्रयत्न न करता आपल्याला दुःख भोगावं लागतं. दुःख भोगण्यासाठी मी खूप प्रयत्न केले आणि मग मला दुःख पदरी आलं आणि ते दुःख आल्यामुळे मला खूप आनंद झाला असं कोणीही म्हणत नाही. न मागता जे मिळतं ते दैववशामुळे मिळतं आणि ते दुःख जे आहे ते आपल्याला भोगावंच लागतं. त्यासाठी कुठलाही प्रयत्न करण्याची गरज नाही. आमचे गोंदवलेकर महाराज म्हणतात की प्रपंचातल्या सुखासाठी प्रयत्न करण्याची गरज नाही. एकदा लग्न झालं की संसारात काय जबाबदारी येते हे लग्न झाल्याशिवाय जसं लक्षात येत नाही. आणि माणूस त्या लग्नाच्या प्रेमामध्ये, पत्नीच्या प्रेमामध्ये, मुलांच्या प्रेमामुळे त्या संसारामध्ये असा गुरफटून जातो की त्याला पुन्हा भगवंताचं पुन्हा स्मरणसुद्धा होत नाही. त्यामुळे प्रपंच हा आपोआप घडतो, पण परमार्थ मात्र आपल्याला निष्ठेने करावा लागतो. त्यामुळे सांसारिक सुखासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तत्प्रयासो न कर्तव्यो. सांसारिक सुखासाठी प्रयास करण्याची काहीही गरज नाही. यत आयुर्जय परम, की आपलं आयुष्य जे आहे ते हळूहळू खर्च होतच जातं. वय हे खर्च होतच जातं. त्यासाठी आपल्याला स्वतःहून प्रयत्न करायची गरज नाही. पण प्रयत्न कशासाठी करायचे? न तथा विंदते क्षेमम मुकुंद चरणांबुजम.
मुकुंदाच्या भगवंताच्या चरणाच्या अंबुज म्हणजे कमळ चरणकमलाशी आपली रती असावी, यासाठी मात्र प्रयत्न माणसाला केलेच पाहिजे. ततो यतेत कुशलक्षेमाय भयम आश्रितः शारीरम पौरुषम यावन विपद्येत पुष्कलम. म्हणून ज्यांच्या डोक्यावर अनेक प्रकारचे भय हे स्वार झालेले आहे, त्यांच्या मुखामध्ये कधीही रामनाम येत नाही, भगवंताचं नाम येत नाही. पण बुद्धिमान पुरुष जे आहेत, जे विवेकाने युक्त आहेत, ज्यांचं काहीतरी पूर्वसुकृत चांगल्या प्रकारचं आहे, ते मात्र याच जन्मामध्ये आपल्या कल्याणासाठी सतत प्रयत्न करत असतात. आता आपण नेहमी बऱ्याच गोष्टी आपण ऐकतो आणि ते वेळेवर आपण विसरतो. पुंसो वर्षशतस यासुर तदर्थम चाजिजात्मनः निष्फलं यदसौ रात्र्यां शेतेंधम प्रापितस्तमः. म्हणजे अर्थ काय होतो की मनुष्याचं आयुष्य कलियुगामध्ये हे 100 वर्षाचं आहे. आपण म्हणतो प्रत्येकाला जन्मदिवसाच्या वेळेस, आता एक नवीन फॅशन निघाली की जन्मदिवसाच्या शुभेच्छा देताना आपण संस्कृतमध्ये त्या कुठून तरी आणतो आणि त्या लगेच फॉरवर्ड करतो. आता मूळ आपली संस्कृत भाषा आहे ते आपण विसरलो, मूळ आपली संस्कृती आपण विसरलो आणि आपलं आयुष्य जे 100 वर्षाचं आहे ते कितीतरी कारणाने आपण वाया घालवतो. तारुण्यावघे वेचले विषयाकडे, शतवर्षे आयुष्य नेमले, बाळपण नेणता गेले, तारुण्यावघे वेचले विषयाकडे, अशी आपली अवस्था झालेली असते. एक गाणंसुद्धा आहे, त्यामध्ये सुद्धा आपण पाहतो, बालवयी खेळी रमलो, तारुण्य नाचले, वृद्धपणी आता देवा दिसे पहिलं तीर. म्हातार झालो, आता इंद्रियांची शक्ती जी आहे ती क्षीण झालेली आहे, अशा वेळेस साधना करण्याची गरज आहे हे माणसाला समजायला लागतं. पण तोपर्यंत खूप वेळ निघून गेलेला आहे. दुरापुरेण कामेन मोहेन च बली असा, शेषम गृहेषु सक्तस्य प्रमत्तस्यापयाती ही. बालपणी माणसाला काही ज्ञान नसतं, त्या बालकाला कुठलं ज्ञान नसतं. कुमारावस्थेमध्ये तो खेळामध्ये इतका रमलेला असतो की आणि असं होता होता 20 वर्षसुद्धा निघून जातात. म्हातारपण येतं, शरीर रोगाने ग्रासलेलं असतं आणि मग शेवटच्या 10-20 वर्षामध्ये अंगात शक्तीसुद्धा उरत नाही. प्रवचन ऐकायला बसलं तर ऐकू येत नाही, पाहायला बसलं तर दिसत नाही, अशी अवस्था माणसाची होते. आणि याला समर्थाने खूप चांगल्या पदामध्ये त्यांनी याचं सगळं वर्णन आपल्या आयुष्याचं केलेलं आहे. ते सुद्धा अगदी ऐकण्यासारखं आहे. सावधान सावधान वाचे बोलता रामनाम. त्याच्यामध्ये पूर्ण 100 वर्षाच्या आयुष्याचा लेखाजोखा त्याने दिलेला आहे. खूप छान आहे, ते ऐकण्यासारखं आहे. तुम्ही ऐकलं पण असेल. 10 वर्षे बालपण, 20 वर्षे तारुण्य, अंगी चढता मदन, मग कैसा नारायण. सावधान सावधान 30शी होय भरती, दारा पुत्र लागे प्रीती, मायेची पडे भ्रांती, मग कैची ईश्वर प्राप्ती. सावधान सावधान. अर्थ अगदी सोपा आहे म्हणून सांगत नाही. 40 वर्षे झाली, डोळा 40शी आली, नेत्रासी भुली पडली, कोणी न दिसे जवळी. सावधान सावधान. जवळ आलेला माणूससुद्धा डोळ्यावर चष्मा लावल्याशिवाय दिसत नाही, अशी परिस्थिती होते. आणि मग 50 वर्षे होती, हालती दंतपंगती, काळ्याचे ढवळे होती, त्यासी म्हातारा म्हणती. 50व्या वर्षी दंतपंक्ती हालायला लागती आणि काळे केस असलेले, आत्तापर्यंत ज्याचा अभिमान होता काळे केस आहेत आणि ते आता पांढरे ढवळे व्हायला लागले आणि त्याचे म्हातारा म्हणती. मग मुलं पण त्याला म्हातारा म्हणायला लागतं आणि याला मात्र असं वाटतं मी अजून तरुण आहे, मला म्हातारा म्हणतात, आणि मी काय तुमचा काका आहे का, असं तो म्हणतो. एका आमच्या शेजारी असणाऱ्या एका बाईंना आम्ही अशाच प्रकारे हाक मारली होती. त्यांना मावशी म्हटलं, पण त्यांना इतका राग आला, मी काय मावशी आहे का म्हणे. म्हणजे इतका माणसाला देहाचा अभिमान असतो. साठीची बुद्धी नाठी, वस वस लागे पाठी, हाती घेऊन या काठी, त्यासी हासतात कारटी. सावधान सावधान.
सत्तरीशी होय रचना, हालवेना चालवेना, उठवेना बसवेना, मग तो दिसे दैन्यवाणा, सावधान सावधान, चाराविशी मिळोनी ऐशी, मग तो झाला अपैशी. म्हणजे 4 मिळून 80 म्हणजे 20 + 80. मग तो झाला अपयशी. कुठलंही काम करायला गेलं तर एक साधं भांडं इकडून तिकडे घेऊन जायचं, हातातनं ते जातं. चालायला गेला तर 4 पावलंसुद्धा धड चालता येत नाही. जडा विणे दैसी माती माशी, तैसे झाले प्राण्याशी, सावधान सावधान, वर्षे होता 90, बोलवेना एकही शब्द. 90 वर्ष गेला तर एक शब्दसुद्धा बोलवत नाही. आता राम राम म्हणताना लांब लांब म्हणजे भगवंता तू आता लांबच राहा असं म्हणायची वेळ येते. आणि दारा पुत्र म्हणती, देवा सोडी याचा संबंध. दारा पुत्र बायको मुलं आत्तापर्यंत जे माझे माझे म्हणून सगळे आपल्याजवळ बाळगले ते सुद्धा म्हणतात आता हा केव्हा मरतो अशी ते वाट पाहत अशी अवस्था माणसाची झाली. शतवर्षे पुरुष झाला, आला तैसाची गेला. 100 वर्ष झाले की जसा आला तसा गेला. वृत्तपत्रामध्ये 3 ओळीची एक बातमी येते की हे अमके होते आणि खूप चांगले होते वगैरे बातमी येते, निघून जाते. आणि ती बातमी आल्यानंतर पुन्हा 4-6 वर्ष झाले की प्रत्येकजण विसरतो. जेव्हा मृत्यू येतो तेव्हा सगळ्यांना असं वाटतं की आता आपला उद्याचा दिवस कसा निघेल. पण काही दिवस झाले की मग पुन्हा कांद्याची भजी खायला सुरुवात होते. आणि रामदासी याची बोला, वेगी सावध झाला, सावधान सावधान. म्हणून या ठिकाणी म्हटलं को गृहेषु पुमान, सक्तम आत्मानं जितेंद्रिय, स्नेहपाशैर्दृढैर्बुद्धिर उत्सहेत विमोचितुम. कधीही पूर्ण न होणाऱ्या इच्छा माणसाने ठेवल्या आणि प्रत्येक गोष्टीमध्ये मोह निर्माण झाला तर घराची आसक्ती असलेल्या बेसावध अशा पुरुषाला त्याचं उरलेलं आयुष्यसुद्धा केव्हा निघून गेलं हे सुद्धा लक्षात येत नाही. आणि मग म्हणतात ज्याची इंद्रिय वश नाहीत तो घरासमोर आसक्त राहून माया ममतेच्या पाशामध्ये गुंडाळलेला गेलेला आहे. आणि मग समर्थ म्हणतात अति लोभ त्या सर्वदा दैन्यवाणा. लोभ मोह माया हे जे आहे षड्रिपूजा आहे तेच आपल्याला सगळीकडे बांधून टाकतात असा भक्त प्रल्हाद आपल्या मित्रांना उपदेश करीत आहेत. आणि मग ते म्हणतात यातला श्लोक आहे 11वा श्लोक. कथम प्रियाया अनुकंपिताया संगम रहस्यम, रुचिरांश्च मंत्रान् सुरत स्नेह शितशिशूनां कलाक्षराणाम अनुरक्त चित्ताः. म्हणजे ज्याचा चोर सेवक आणि व्यापारी आपल्या अत्यंत प्रिय अशा प्राणांची बाजी लावूनसुद्धा त्या धनाचं रक्षण करण्यासाठी स्वतःच्या प्राणांची बाजी लावतात आणि ते प्राणापेक्षा प्रिय असं या सगळ्या धनाला समजतात, नातेवाईकांना समजतात. आणि मग त्या धनाचा लोभ त्याला कसा सोडवेल असा प्रश्न या ठिकाणी येतो. आणि म्हणून प्रभाते मनी रामचिंतीचा दावा, पुढे वैखरी राम आधी वदावा, सदाचार हा थोर सांडू नये तो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. मग या ठिकाणी जे म्हणलेलं आहे पुत्रांस स्मरणस्ताम दुहित्रत हृदया, भ्रातृन सर्वा सर्वा पितरोच दीनो. आपल्या सासरी गेलेल्या प्रियकन्या, मुलीचं लग्न झालं ती आपल्या सासरी गेली, मुले आहेत, भाऊ बहिणी आहेत, असा असे माता पिता आपल्याजवळ आहेत, अत्यंत सुंदर आणि बहुमूल्य असं गोष्टींनी चांगलं सजवलेलं घर आहे, हे सगळं आहे. मग असं सगळी माया आपण जमा केली तर त्या मायेला सोडून जाणं फार अवघड जातं माणसाला. म्हणून मनामध्ये मात्र आपण केव्हाही भगवंताशीच लीन असावं. घरामध्ये भांडे घासणारे जे मावशी येतात, बाई येतात, त्यांना माहीत असतं की या घरातले भांडे जे काय चांदीचे असतील, सोन्याचे असतील, पितळ्याचे असतील, जे काय असतील ते माझे नाहीत. फक्त ते भांडे घासत असतात आणि ते कार्य करून ते निघून जातात. त्यांच्या मनामध्ये आपलं घर, आपली झोपडी, आपला मुलगा, आपलं मूल ह्याच गोष्टी त्यांच्या मनामध्ये जसं असतात तसं माहेर, प्रवृत्ती हे माहेर आणि निवृत्ती हे प्रवृत्ती हे सासर आणि निवृत्ती हे माहेर.
हे एकदा माणसाच्या मनामध्ये असलं की मग तो या सगळ्या संसाराच्या जाळ्यामध्ये गुरफटून जात नाही. त्यजेत कोशस्कृत वेहमानः कर्माणि लोभाद वितृप्त कामः. जो जननेंद्रिय आणि रसनेंद्रिय, दोन गोष्टी महत्त्वाच्या, जननेंद्रिय आणि रसनेंद्रिय. आपल्या श्री गुरुचरित्रामध्ये कलियुगाचं वर्णन केलेलं आहे. जेव्हा कलीची भेट झाली तेव्हा तो कली कसा होता, तर जननेंद्रिय म्हणजे शिश्न आपल्या हातामध्ये त्या कलीने घेतलं होतं आणि दुसऱ्या हातामध्ये जीभ त्याने धरलेली होती. आणि तो कली असं म्हणतो की या दोघांवर ज्यांनी विजय मिळवलेला आहे, कामनेवर विजय, जननेंद्रियावर विजय आणि रसनेंद्रियावर विजय. तृप्त जयाची रसना, अंतरी नाही कामना, जिणे जिंकली रसना, तृप्त जयाची वासना, अंतरी नाही कामना, तो सत्वगुण. सत्वगुणामध्ये या ओव्या दिलेल्या आहेत. तसं ज्यांनी या गोष्टींवर विजय मिळवला आहे तेच या संसारातून तरून जातात. मग त्याच्या उलट जो याला सर्वस्व मानून बसलेला आहे, 4-5 गोष्टी फार महत्त्वाच्या दिलेल्या आहेत, किंवा ज्याच्या भोगवासना कधीही तृप्त होत नाहीत. जसं अग्नी आहे, प्रज्वलित झालेला आहे, त्यामध्ये जो आपण आहुती देत जाऊ तो अग्नी अधिकाधिक प्रज्वलित होतो. मोगाशा मोग कर्माणाम, गीतेमध्ये हे सगळं दिलेलं आहे. पहा, जो लोभाने कर्मेच करता करता रेशमाच्या किड्याप्रमाणे त्यातच गुरफटून जातो, किंवा जो बंधनात अडकून घेतो आणि ज्याच्या मोहाला कोणतीही सीमा नाही, मोह अजून येऊ द्या, अजून येऊ द्या असं जो करतो तो. आणि म्हणून सांगितलेलं आहे, परस्थळी बहुभोजन करीतो एक मूर्ख. दुसऱ्याच्या घरी गेल्यानंतर कमीत कमी जेवलं पाहिजे, पण तिथे जो आधी मोघाशा मोघ कर्माणम, की अजून मला प्राप्त पाहिजे, त्या बफेमध्ये पहा तुम्ही, लोक असे ताट भरून भरून घेतात की ते ताट उचलतसुद्धा नाही. आणि मग समर्थ आठवतात, मग ते सांगतात की परस्थळी बहुभोजन करीतो एक मूर्ख. समाधान जे आहे, चित्ताचं समाधान जे आहे ते फार महत्त्वाचं आहे. आणि मग असा माणूस जर असेल, तो संसारातून विरक्त कसा होऊ शकेल असा प्रश्न. कथम विरज्ये दुरंत मोह. मग अशा माणसाला त्या मोहापासून दूर कसं काय होता येईल, त्याला त्याचा त्यागच करता येणार नाही. कुटुंब पोषाय वियन्निजायुः, म्हणजे कुटुंबाच्या पोषणामध्ये तो इतका रममाण होतो, पालन पोषणामध्ये आपला अमूल्य वेळ तो घालवतो, आणि तरी त्याला त्यामध्ये जीवनाचा खरा उद्देश जो आहे तो ज्याला समजत नाही. आता हे सगळं आपण सांगतोय ते काय आहे, तर प्रल्हादाने आपल्या मित्रांना केलेला उपदेश आहे. त्रिविध ताप जे आहे ते आपल्याला जाळत असतात, आणि मग अशा वेळेस त्यातून वैराग्य कसं निर्माण होणार. कुटुंबाची काळजी वाहत असताना धनाच्या चिंतनामध्ये इतके आपण घडून जातो की त्यातून आपल्याला चांगला शुद्ध असा मार्ग सापडत नाही. इंद्रिय भोग लालसा यामध्ये आपण गुरफटून गेलेला असतो. मग ततो विदुरात परिहृत्य दैत्याः दैत्येषु संगम विषयात्मकेषु उपेत नारायणम आदिदेवम समुक्त संगैर ऋषितोपवर्गः. म्हणून बंधूंनो, मित्रांना आपल्या सांगतात, विषयासक्त दैत्यांच्या संगतीतून तुम्ही लांब राहा. विषयासक्त दैत्य म्हणजे विषयामध्ये जो आसक्त आहे त्याला दैत्यच म्हणलेलं आहे. मग अशा माणसाच्या संगतीपासून तुम्ही दूर राहा. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा धडो, विषय सर्वथा नावडो. हे नुसतं वाचन, ते नुसतं पाठ करणं, पण ते आपल्या जीवनामध्ये उतरवता आलं पाहिजे, तरच ते आपल्या संसाराबद्दलची आसक्ती कमी होणार आहे. आणि महात्मे जे आहेत, सत्पुरुष जे आहेत, ते याच मार्गाने जातात आणि त्यांना मोक्षप्रिय होतो. समुक्त संगैर ऋषितोपवर्गः. म्हणून सांडिली त्रिपुटी दीप उजळलेले घटी. जोपर्यंत त्रिपुट आहे, दृष्टा दृश्य दर्शन मी माझे हे सगळं जोपर्यंत आहे तोपर्यंत भगवंत त्या ठिकाणी नाही. गुणेश गुणसाम्येच गुणव्यतिकारे तथा एकमेव परो ह्यात्मा भवानी ईश्वरो अव्ययः. म्हणजे ब्रह्मदेवापासून एखाद्या गवताच्या काडीपर्यंत, म्हणजे सर्व जीवमात्रांच्या ठिकाणी, ते लहान असो किंवा मोठ्या असो, किंवा पंचभूतांनी बनलेल्या जेवढ्या वस्तू आहेत त्या सगळ्या वस्तू, पंचमहाभूते असतो, सूक्ष्म तन्मात्रा आहेत, महतत्व, तिन्ही गुण सत्व रज तम,
आणि गुणांची साम्यावस्था, त्या गुणांचं एक परफेक्ट बॅलन्स अशी प्रकृती आहे आणि त्या सर्वांमध्ये एकच अविनाशी परमात्मा आहे अशी दृष्टी होणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि ती दृष्टी नाही तोपर्यंत आपण या शेड्यूलमध्येच आपण अडकलेले राहतो. आणि तेच अंतर्यामी दृष्ट्याच्या रूपात आहेत आणि तेच दृश्य जगाच्या रूपात आहे. म्हणजे यो माम पश्यती सर्वत्र सर्वंच मयी पश्यती तस्याहम न प्रणश्यामी सचने मे न प्रणश्यती. 6व्या अध्यायामध्ये हा 30वा श्लोक आहे. माझा खूप आवडता श्लोक आहे. यो माम पश्यती सर्वत्र. भगवंत म्हणतात, जो मला सर्वत्र पाहतो, यो माम पश्यती सर्वत्र आणि सर्वंच मयी पश्यती, तो मला सगळ्यांमध्ये पाहतो आणि माझ्या ठिकाणी सर्व सृष्टी आहे हे सुद्धा पाहतो. अशी दोन्ही प्रकारची दृष्टी ज्याला प्राप्त झाली आहे त्याच्यासाठी दृष्टा आणि दृश्य, दृष्टा म्हणजे मी पाहणारा, दृश्य म्हणजे मी जे पाहत आहे ते, हे दोन्ही त्याची दोन्हीमध्ये एकरूपता ज्याला साधली, एक व्यापक आहे एक व्याप्य आहे. व्यापक हे भगवंताचं तत्त्व आहे आणि व्याप्य म्हणजे ही सगळी सृष्टी आहे. मग त्या दोन्हीमध्ये जर त्या ठिकाणी भेद नाही, ज्याला जो भेद मानतच नाही तो खऱ्या अर्थाने माझ्याशी एकरूप होतो. आणि मग म्हणतात ते केवळ स्वरूप, अनुभव स्वरूप, आनंद स्वरूप एकमात्र परमेश्वरच आहेत आणि त्यांचे दर्शन होण्यासाठी जो प्रयत्न करतो तोच माझ्यापर्यंत येऊ शकतो. तस्मात् सर्वेषु भूतेषु दयां कुरुत सौहृदम आसुरम भावन मुमुच्च यथा तुष्यंत अधोक्षजा. अधोक्षज म्हणजे भगवंत. तुष्यंत अधोक्षजा, भगवंत आपल्यावर कृपा करावी, भगवंत आपल्यावर प्रेमदृष्टीने भगवंताने आपल्याकडे पाहावं असंच असेल तर तुम्ही आपल्यातला आसुरी भाव जो आहे तो सोडून द्यावा. दैवासुर संपद विभाग योग नाम अनेक अध्याय गीतेमधले याच दृष्टीने सांगितलेले आहेत. प्रेमाने त्यांचे भलं करा, जे जे भेटी जे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा. तुष्टेच तत्र किलमभ्यम अनंत आद्ये किम तैर्गुण व्यतिकरादिह ये स्वयंसिद्धा. आदिनारायण भगवंतच प्रसन्न झाल्यानंतर माणसाला मिळण्यासारखं काय असतं? जेव्हा भगवंतच आपलासा झालेला आहे तेव्हा तो पूर्ण काम असल्यामुळे तोच पूर्ण काम जो गुण आहे तो आपल्यामध्ये सुद्धा प्राप्त होतो. त्यामुळे हे माझं, हे परक असं काहीच नसतं. जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पूर्ण चरित्रामध्ये आणि आपण जेव्हा जेव्हा सिनेमा पाहतो तेव्हा लक्षात येतं की ते इतके भगवंताशी एकरूप झालेले आहेत की ते ऊसाचे पूर्ण मुळी घरी घेऊन येतात आणि लहान मुलं जेव्हा ते ऊस मागतात तेव्हा प्रत्येकाला ते ऊस देतात. आता हे माझ्या मुलांसाठी आहे, माझ्या मुलांसाठी हे मला ठेवलं पाहिजे, माझ्या कुटुंबासाठी हा विचार संतांच्या ठिकाणी नसतो. आणि शेवटी जेव्हा घरी येतात तेव्हा एकच ऊस, एक मोठा तो ऊसाचा दांडा त्यांच्याबरोबर असतो आणि बायको पुन्हा संतापते आणि ती रागाने त्याचे 2 तुकडे करते. तेव्हा ते म्हणतात, बरं झालं तू 2 तुकडे केले आणि मग आता ते माझ्या मुलाला मला वाटून देता येईल. इतक्या सहजपणे संसाराकडे पाहण्याची दृष्टी ज्यांच्याकडे आहे तेच सुख दुःख याकडे असा एक दृष्टा, एक साक्षी भावाने ते पाहू शकतात. तसे पाहिले तर या ठिकाणी जे सांगितलं आहे की भगवंता चरणामृताचे सेवन करू लागले आणि त्यांच्या नामाचं संकीर्तन जर करू लागलं तर मग आपल्याला मोक्षाची तरी काय आवश्यकता आहे? न लगे मुक्ती धनसंपदा संत संग दी धर्मार्थ काम इति यो भी हित त्रिवर्ग इक्षा त्रयी नयदमो विविधाच वार्ता. म्हणून ज्ञानम तदेत अमलम दुरपाव माह नारायणो नरसखा किल नारदाय. मग धर्म अर्थ काम हे जे पुरुषार्थ आहेत ते कशासाठी आणि त्याचं पालन करण्यासाठी आत्मविद्या, कर्मकांड, न्याय, दंड, नीती, उपजीविकेचे साधनं हे सगळे प्रतिपाद्य विषय जे आहेत हे विषय वेदांचे आहेत. परंतु ते जर आपले परमहित करणाऱ्या श्रीहरींना समर्पण केले, म्हणजे आपण जे जे करतो ते ते कर्म भगवंताला समर्पण केलं तर माणसाला चांगली गती प्राप्त होणार आहे. श्रुतम एतत् मया पूर्वं ज्ञानम विज्ञान संयुतम धर्मम भागवतम शुद्धम नारदाद देवदर्शनात. हे विज्ञानसहित ज्ञान
विज्ञानसहित म्हणजे नुसतंच ज्ञान नाही, नुसतं आपण ज्ञान देत गेलो वर्गामध्ये. आता मी जसा होतो, शिक्षक होतो, प्राध्यापक होतो, वर्गामध्ये जाऊन मी नुसतं शिकवायला सुरुवात केली आणि संपला वेळ की लगेच बाहेर आलो. त्याच्याने लोकांना ज्ञान प्राप्त होणार नाही, मुलांना ते समजणार नाही. पण त्यांना मी जे शिकवलं त्याचा उपयोग त्यांनी कसा करावा हे जोपर्यंत मी सांगत नाही, म्हणजे नुसतंच ज्ञान महत्त्वाचं नाही, त्याबरोबर विज्ञान म्हणजे प्रॅक्टिकल हे असलं पाहिजे. ज्याला आम्ही 1+1चा कोर्स म्हणतो. 1 म्हणजे थेअरी, +1 म्हणजे प्रॅक्टिकल. म्हणजे थेअरी पण शिकवली पाहिजे आणि त्याबरोबर प्रॅक्टिकल या अध्यात्माचा उपयोग माझ्या जीवनामध्ये मी कसा करून घ्यावा हे जेव्हा मी इतरांना जेव्हा समजावून सांगेल तेव्हा त्याची उपयोगिता सर्वांच्या लक्षात येईल. आणि म्हणून या ठिकाणी प्रल्हाद सगळ्या मित्रांना सांगतात की हे जे ज्ञान मी सांगत आहे त्याचा उपयोग तुम्ही तुमच्या जीवनामध्ये करून घ्या. कारण हे जे ज्ञान आहे ते मी पूर्वी नारदाच्या तोंडून मी हे ऐकलं होतं. आता प्रल्हादाने सहज सांगितलं, धर्मम भागवतम शुद्धम नारदाद देवदर्शनात. नारदांचं जेव्हा दर्शन झालं तेव्हा त्यांच्या तोंडून, नारदांच्या तोंडून मी म्हणजे प्रल्हाद म्हणतात की मी हे ऐकलेलं होतं आणि ते ज्ञान मी तुम्हाला आज देत आहे. आता असं म्हटल्याबरोबर श्रोता जर एकाग्रतेने श्रवण करत असेल तर त्याच्या मनामध्ये लगेच प्रश्न येतो की हा प्रल्हाद जो आहे जन्मापासून किंवा लहानपणापासून याच आश्रमामध्ये, शंडामर्कांच्या आश्रमामध्ये आम्ही सगळे शिक्षण घेत आहोत. हा वयाने सुद्धा आमच्यासारखाच आहे आणि हा म्हणतो की नारदाने हे ज्ञान मला दिलं होतं. आता हा तर आपल्याबरोबरचा आहे. आता नारदांचा याचा काय संबंध? नारद कोणत्या काळामध्ये होऊन गेले आणि हा म्हणतो की नारदाने मला हे ज्ञान दिलं. मग दैत्यपुत्रा उचुहू, दैत्यपुत्र जे आहे ते इतर जे मित्र आहेत ते त्या ठिकाणी प्रश्न विचारतात. प्रल्हादोत्वम वयम चापी नर्तेन्यम विद्महे गुरुम एताभ्याम गुरुपुत्राभ्याम बालानाम अपि ईश्वरू. प्रल्हाद, तू मी आपण सगळे या शाळेमध्ये आहोत आणि नर्ते अन्यम विद्महे गुरुम, दुसऱ्या कोणत्याच गुरूंकडं आपण हे शिकलेलं नाहीत आणि फक्त हे शंडामर्क हे जे आपले गुरु आहेत त्यांच्याकडून आपण एकाच वेळेस हे सगळं ज्ञान घेतलेलं आहे. मग हे जे तू सांगत आहेस, हे जे आता जे आपल्याला शिकवलं गेलं त्याच्या विपरीत आहे. खरं म्हणजे तू जे सांगतो ते सगळं आम्हाला पटत आहे, हे सुद्धा आहे. मग तू जे म्हणतोस की नारदाने मला हे ज्ञान दिलं, हे कसं काय शक्य आहे? असाच प्रश्न गीतेमध्ये सुद्धा अर्जुनाने भगवंतांना विचारलेला होता. अर्जुन विषाद योग हा पहिला अध्याय जर सोडला आणि दुसऱ्या अध्यायातले 10 श्लोक झाले की मग जो येतो 11वा श्लोक, तिथून खरा भगवंताचा उपदेश सुरू होतो. भगवंताने हा उपदेश दिला दुसरा आणि तिसऱ्या अध्यायामध्ये आणि चौथ्या अध्यायामध्ये ज्ञान कर्म संन्यास योगो नाम या अध्यायामध्ये भगवंत पहिल्या श्लोकात म्हणतात, इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अहम अव्ययम विवस्वान मनवे प्राह मनोरेक्ष्वा कवे ब्रवीत. हे जे मी तुला ज्ञान सांगत आहे ते मी पूर्वी, म्हणजे कृष्ण सांगतात की हा जो योग आहे ज्याला ज्ञानयोग असं म्हणतात, हा योग मी पूर्वी सूर्याला शिकवला होता. विवस्वान म्हणजे सूर्य, विवस्वान सूर्याचं नाव आहे, सूर्याला शिकवला होता. आणि सूर्याला मी जो उपदेश केला त्या सूर्याने आपला पुत्र म्हणजे मनूला हा उपदेश केला. मनू म्हणजे विवस्वान, वैवस्वत मनूला, पहिला मनू जो आहे त्याला उपदेश केला. आणि मग मनूने आपल्या पुत्रांना तो उपदेश केला. आणि मनूचे पुत्र कोण? तर इक्ष्वाकू, देव रामाच्या वंशाचे आद्य पुरुष आहेत इक्ष्वाकू, यांना तो उपदेश केला असं या ठिकाणी गीतेमध्ये म्हटलेलं आहे. तसं या ठिकाणी म्हणतात, प्रल्हाद म्हणतात की हे मला पूर्वी नारदांकडून प्राप्त झालेलं ज्ञान आहे. जसं तिकडे अर्जुन म्हणतो की तू आमच्याबरोबरच आहे, तुझं आणि आमचं एवढं नातं आहे, आपण सगळे जवळचे आहोत, नातेवाईक आहोत, त्यामुळे जन्मापासून आम्ही तुला ओळखतो आणि तू सुद्धा आम्हाला ओळखतो. आणि आता तू सांगतो की मी हा योग जो पूर्वी सूर्याला शिकवला, आता सूर्य किती अनादी काळापासून आहे आणि तू आणि मी वयाने जवळपास सारखेच आहोत, मग हे तू सूर्याला शिकवलं हे असं कसं काय? असाच प्रश्न या ठिकाणी प्रल्हादाच्या या मित्रांनी प्रल्हादाला उपस्थित करून सांगितलं आहे. ते म्हणतात, तू अजूनही लहान आहेस, राजमहालामध्ये आईजवळ राहतो, वडिलांच्या जवळ राहतोस आणि तू नारदांना भेटलास, हे कसं काय शक्य आहे? यावर आमचा विश्वास कसा काय बसेल?
आणि आमचा विश्वास बसेल अशी एखादी गोष्ट तू आम्हाला सांग. बालस्य अंतःपुरस्थस्य महत्संगो दुरन्वयाः. म्हणजे दूर अन्वयाने सुद्धा इतका पूर्वी तू सांगितलं असेल असं आम्हाला काही वाटत नाही. नारदाने तुला सांगितलं असेल असंही आम्हाला वाटत नाही. छिंदी न संशयम सौम्यम शाश्चेत विश्रंभ कारणम. आणि म्हणून एखादी गोष्ट तू आम्हाला सांग की ज्यावर आमचा विश्वास बसेल. नारदाने तुला सांगितलं किंवा इकडे भगवंत म्हणतात की मी हे सूर्याला सांगितलं, यावर आमचा विश्वास बसत नाही आणि त्यामुळे आमच्या मनातल्या या शंकेचं निरसन तू कर, असं म्हणून ते सगळे मित्र प्रल्हादाला सांगतात. आणि मग या ठिकाणी हा अध्याय जो आहे 6वा अध्याय सप्तमस्कंदातला हा पूर्ण होत आहे. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां सप्तमस्कंदे प्रल्हादानुचरिते 6ठोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता प्रल्हाद सांगत आहे आता पुढच्या अध्यायामध्ये 7वा अध्यायामध्ये की मातेच्या गर्भामध्ये असताना नारदाने जो उपदेश केला त्याचं मी श्रवण केलं. जसा परीक्षित राजासुद्धा म्हणतो की परीक्षित की पूर्वी गर्भामध्ये असताना मला भगवंताचं दर्शन झालं आणि तो भगवंत कुठे आहे त्याचा मी शोध घेत आहे. म्हणून परीक्षित राजाने सगळीकडे त्याचा शोध घेतात की हा कृष्ण कोण, की ते शस्त्र घेऊन माझ्या म्हणजे शस्त्र म्हणजे ते काय म्हणतात त्याला अंगुष्ट मूल इतकं लहान असणारं माझ्या गर्भामध्ये असताना ज्याने माझं रक्षण केलं, परीक्षित हे नावच त्याच्यावरून पडलेलं आहे की त्याला मी पाहतो आहे आणि त्याचा मी शोध घेतो असं परीक्षित राजा म्हणतात. तसं या ठिकाणी म्हणतात की मातेच्या गर्भामध्ये हे ज्ञान तुला प्राप्त झालं, हे काही आम्हाला पटत नाही. आणि मग आता प्रल्हाद पुढच्या अध्यायामध्ये पूर्णपणे या गोष्टी आपल्याला समजावून सांगत आहेत. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आरती म्हणूया आपण. श्रीराम जय राम जय जय राम. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचल, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अघहरिणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंसची तेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले. रसपिता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकाराचा. जणू बोधाचा स्वयंप्रभेचा,
द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहरता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण. त्रितापजाती चिरये शांती नाथ हि वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता. आरती करी तुझ भगवंता. जय जय रघुवीर समर्थ गोपाल कृष्ण भगवान की जय.